राज्यातल्या अनेक भागात गारपीट झाली आहे, त्याच बातम्या बघूयात। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे कांद्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। काढून ठेवलेला कांदा सडल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। लोहारा तालुक्यातल्या लोहारा खुर्द इथले शेतकरी संकटात आहे। सरकारनं लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। काय नेमकी परिस्थिती झाली आहे कांद्याची, दाखवतात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। धाराशिव जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा पाहायला मिळाला। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर लोहारा तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक शेती पिकं पाण्याखाली गेलेले आहेत, तर त्याचबरोबर हे कांदा जो आहे या कांद्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द या गावामध्ये मी आहे। आपण जर पाहिलं तर अगदी काढून ठेवलेला हा कांदा होता। जवळपास 4 एकरावरील कांदा जो आहे तो रसाळ या शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला होता। मात्र अचानक गारपीट सुरू झाली आणि कांदा जो आहे तो अक्षरशः मातीमोल झालेला आहे। आपण हा कांदा पाहू शकतो। अगदी पूर्णपणे हा कांदा जो आहे तो नासलेला आहे। अगदी मोठ्या जीवापाड जपलेलं हे जे कांद्याचं पीक आहे ते पूर्णपणे वाया गेलेलं आहे। प्रचंड मोठी गारपीट झाली आणि या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं, आर्थिक मदत करावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यातून केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, लोहारा खुर्द, धाराशिव।